महाराज, आपले आशीर्वाद आणि आई जगदंबेची कृपा, माझी गोदावरी जिवंत आहे. असं आता मला काही नको. मी माझी फिर्याद मागे घेतोय. बघा सरकार, बघा, माझ्या सासूबाईंच्या जीवात जीव आला. खरंच आता आमची काहीही तक्रार नाही. हो, आम्ही आमची फिर्याद मागे घेतो. आमची विनंती आहे की फिर्यादीला फिर्याद मागे घेऊ देऊ नये. जे काही खरं खोटं असेल ते दरबारासमोर येऊ द्यावं. युवराज, आता काय खरं खोटं? अहो, माझी गोदावरी मला मिळाली, मला सगळं मिळालं. हो, तिला बुधभूषण वाचायचं ना, वाचू दे. माहेरी यायचंय, ये. माझं काही म्हणणं नाही. पंत, मी आता पुढे जाऊ शकत नाही. मी माझी फिर्याद मागे घेतोय. हो. गोदावरी, इथे निवाडा सुरू आहे. तुला न्याय मिळावा म्हणून आम्ही सगळे जमलो आहोत. आता काही गोष्टींचा खुलासा हा तुलाच करावा लागेल. कोणी पळवलं होतं तुला? सरकार, माझी आपणास विनंती आहे की तिला आता काहीही विचारू नये. हो, आणि मी माझी फिर्याद मागे घेतली. हो. तुम्ही फिर्याद मागे घेतली म्हणून शंभूराजेंवरचे आरोप मागे घेतले गेले असं होत नाही. शिवाय त्यांनी गुन्हा केला न केला हे रयतेलाही कळायला पाहिजे. बोल गोदावरी. कोणी पळवलं होतं तुला? मला युवराजांनी पळवलं असा माझा समज करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण खरं तर यांच्या सांगण्यावरून यांनी पळवलं मला. गोदावरी, काय बोलतेस हे तू? मग तुला पळवल्याचा आरोप युवराजांवर का? इजाजत असेल तर याचा खुलासा आम्ही करू शकतो. जरूर. त्या दिवशी आम्ही आडमाळच्या जत्रेला गेलो होतो. आम्ही तिथे येत असल्याची खबर काही मोहरांच्या बदल्यात यानंच अशरफ खानाला दिली होती आणि म्हणून तिथे आमच्यावर हल्ला झाला. आमचं नशीब बलवत्तर आणि ज्योत्याजी लाडीची सावधानता म्हणून आम्ही बचावलो. परंतु जेव्हा आम्ही या घटनेचा शोध घेतला तेव्हा आम्हाला समजलं की आम्ही आडमाळला येत असल्याची खबर देणारा दुसरा तिसरा कुणी नसून सुरनिसांचा जावई केदारजीच होता. परंतु अनाजी पंतांची एवढ्या वर्षांची स्वराज्य सेवा आणि गोदावरीला बहिणी समान मानून आम्ही याला माफ केलं. स्वराज्यात या म्हटलं नोकरी देऊ केली. तुमच्या जावयाचा हुनर आवडला आम्हाला. हा हुनर स्वराज्याच्या कामी आला तर? केदारजी, तुम्ही स्वराज्यात सामील व्हा. माफी असावी, आम्हास हे नाही जमणार. पण हा नाही म्हणा, कारण त्यामागे तुमचा डाव होता युवराज. सरकार, मला सेवेत घेण्याचं कारण हेच की मी एकदा स्वराज्याच्या सेवेत आलो असतो तर गोदावरी यांच्या सेवेत राहिली असती. केदारजी,
कशी करून गोदावरी आपल्या जवळ कशी राहील हा डाव होता युवराजांचा, आणि म्हणूनच मी सेवेला नकार दिला. महाराज, आता गोदावरीला हे मान्य झालं नाही. मी तिला न्यायला मेळा आणला, तो पळून गेली ती. गोदावरी, तू स्वतः पळून गेली होतीस? राणीसाहेब, मला कोणाला काहीही सांगायचं नव्हतं, काही बोलायचं नव्हतं. म्हणूनच स्वतःला काळतरी झोकून देण्यासाठी मी धावत होते. कारण मला जे गुपित समजलं होतं ते मला स्वतः बरोबर संपवायचं होतं. महाराज, पण मी काळतरी जवळ करत असताना युवराजांनी मला वाचवलं. नाहीतर तोच दिवस या गोदावरीचा शेवटचा दिवस ठरला असता. पण तू हे असं करायला धजावलीस का? आणि गुपित कोणतं? काय सांगू राणीसाहेब, मला स्वतःची शरम वाटते. माझा नवरा मुघलांचा खबऱ्या आहे. स्वराज्याचा दुश्मन आहे हा, स्वराज्यद्रोही आहे. गोदावरी, मी स्वराज्याचा दुश्मन? मी स्वराज्यद्रोही? हा, चांगलंच पढवलेलं दिसतंय. केदारजी, शांत राहा. तुमचं म्हणणंही ऐकलं जाईल, मध्ये बोलू नका. महाराज, या सगळ्याबद्दल सुरुवातीला मला पुसटची कल्पना नव्हती. मला हे रायगडाची माहिती विचारायची, कधी मोहिमांबद्दल. मला वाटलं यांनाही स्वराज्याचा जिव्हाळा आहे. हे सगळं सांगायचे अगदी भरभरून. पण एक दिवस मध्यरात्री मला जाग आली. आमच्या परसदारात कोणीतरी आलं होतं. दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. मी सावकाश आवाजाच्या दिशेने गेले आणि तिकडे कळलं महाराज तुम्हाला मारण्याचा कट रचला जात होता. आणि माझा नवरा त्यात सामील होता. मी ऐकलं. महाराज, हे खोटं बोलते, खोटं बोलते. खोटं बोलत नाहीये मी. 2 दिवस तर कापत होते मी. काय करावं कळत नव्हतं. पण एक गोष्ट लक्षात आली होती, माझा संसार एका बेईमान माणसाबरोबर सुरू आहे. खूप विचार केला आणि मग ठरवलं, आता इथे थांबायचं नाही. कोणालाही न सांगता मी माहेरी निघून आले. घरी आई बाबा का परत आले हे विचारायला लागले. पण मी गप्प होते. काय सांगणार होते मी त्यांना? आपली फसगत झाली हे. मग बुधभूषण वाचण्यात ऐकण्यात मी स्वतःचा जीव रमवला. काही दिवसांनी लोकांची कुजबूज सुरू झाली. गोदावरी माहेरी परत का आलीये, इतके दिवस का राहिली, या प्रश्नांची उत्तरे नव्हती माझ्याकडे.
महाराज पण एक दिवस लाडीने युवराजांचा जीव वाचवला आणि तिला बक्षीस म्हणून युवराज्ञींनी दागदागिने सोनं नाणं दिलं. महाराज तिने काहीच स्वीकारलं नाही, उलट स्वतःचं आयुष्य स्वराज्याच्या सेवेत अर्पण केलं. हे पाहिल्यावर मला स्वतःची शरम वाटायला लागली. वाटलं काय करतोय आपण. त्या दिवशी युवराजांना सगळं खरं सांगायचं ठरवलं. पण त्याच दिवशी बाबा यांना घरी घेऊन आले. तुम्ही हे राहत हे समजलंय मला आणि मी तुमच्या बरोबर संसार करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. पण त्यांनी माझ्या आई बाबांना जीवे मारण्याची धमकी दिली. मी खूप घाबरले होते. ज्या युवराजांच्या भरोश्यावर होते त्यांनीच यांच्या खांद्यावर हात ठेवला. बाबांना सांगू शकत नव्हते कारण ते खूप खुशीत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मेणा आला आणि मी मागच्या दाराने पळून गेले स्वतःला संपवण्यासाठी. गोदावरी आमच्या राणूबाईंच्या पायाला जखम झाली असती तर पाय पुढे करताना तीही संकोचलीच असती. आपल्या कमरेचा शेला माझ्या पायास बांधला. भावाचा अधिकार गाजवला. तो शेला माघारी परत करायचं लक्षात राहिलं नाही माझ्या. उशेला हा तर नव्हे. हाच तो शेला. मी घरी खूप शोधला, मला कुठेही सापडला नाही. हा इथे कसा? तो तुझ्या दालनात सापडला, तुझ्या आईला, ज्या रात्री तुझं अपहरण झालं. याचा अर्थ हा शेला या माणसानी लांबवला आणि माझ्या दालनात टाकून आळ युवराजांवर आणण्याचा प्रयत्न केला. महाराज हे गोदावरी काय बोलतेस? मला काही जीवानीशी मारतेस की काय? तीच योग्यता आहे तुझी. महाराज या माणसानं खूप त्रास दिला मला. मला डांबून ठेवलं. 2 मारेकरी ठेवले माझ्या पहाऱ्यावर आणि सर्वत्र पसरवलं की मला युवराजांनी पळवलंय. पळवलं यानेच. युवराजांच्या बदनामीची राळ सर्वत्र उडवून दिली. युवराजांचा निवाडा उभा राहिला तेव्हा हा माणूस मिठाई घेऊन आला होता माझ्याकडे. त्यांना आयुष्यातून उठवण्याची भाषा बोलत होता. माझ्या जागी दुर्दैवी मी. माझी फसगत केली यांनी. माझ्या आई बाबांच्या भावनाचे खेळ आहे हा माणूस. या माणसाला पायतानानं किती बी हाणला तरी कमीच. महाराज, जो केदार लय लबाड माणूस आहे. आम्ही त्याला सोडणार नाही. हो नाही सोडणार. महाराज, निवाडा थांबवा आणि याला आमच्या ताब्यात द्या. याला ठेचून काढू आम्ही. याला सोडणार नाही. याला सोडणार नाही आम्ही. ठेचून काढू. याला द्या आमच्या ताब्यात. शिक्षा झाली पाहिजे. सोडलं नाही पाहिजे. महाराज जो लबाड माणूस आहे त्याला आम्ही. महाराज, लोक खवळले ती. शांत रहा, शांत रहा. रयतेनं दरबाराची अदब मोडू नये. राणी साहेब, सगळ्या गोष्टी आपल्या समोर आल्या आहेत. आपण निवाडा करावा. केदारजी फितूर आहे.
गोदावरीच्या नजरेत केदारजीची फितुरी आली. केदारजीचा असलेला मोघलांशी संबंध, त्याला भेटलेले हेर, त्याने दिलेली धमकी, गोदावरीस त्याने पळवून नेले. त्याने गोदावरीस इतका त्रास दिला की एकदा तिने जीव देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी समोर आल्या, परंतु पुराव्याशिवाय. केदारजीला फितूर म्हणणे सोपे, परंतु गोदावरीने ते साबित केले पाहिजे, तेही पुराव्यानिशी. दरबारात भक्कम पुरावा हवा. दरबारात भक्कम पुरावा हवा, आणि तो नसेल तर ती बोलाचीच कढी अन बोलाचाच भार. गोदावरी, केदारजीच्या विरोधात आहेत पुरावे? राणीसाहेब, महाराज, आपल्याहून देवही मला मोठा नाही. आपल्या चरणांची शपथ घेऊन सांगते, मी इथे जे काही बोलले ते सगळं सगळं खरं आहे, सगळं खरं. पंत, अहो समजून सांगा ना तुमच्या लेकीला, ते असं बरं दिसत नाही. महाराज, बोलण्याची आज्ञा असावी. मी आपणासमोर नेहमी आलो तो उजळ माथ्याने, पण आज हे जे काही घडते आहे त्याने मी खूप दुःखी आहे. जरीही माझी कन्या असली तरी तिचे असलेले आरोप यात काही तथ्य नाही महाराज. बाबा, आणि बावरली आहे. कधीच तिच्यावर असा प्रसंग आला नव्हता. कदाचित तिचा भ्रम झाला असावा. कधी माणसात जाणं नाही. जावई म्हणतात आरोप मागे घेतो, तर नाही बाबा, थांबा. गोदावरी, महाराजांना मुजरा कर, दरबाराला नमस्कार कर आणि घरी चल. नाही बाबा, मी अशी पळ काढणारी नाही. पण पुरावे आहेत का आपल्याकडे? महाराज, मी दरबाराला सांगू इच्छितो की हा निवाडा माझी गोदावरी पळवून नेली आहे या माझ्या तक्रारीसाठी होता. पण आता गोदावरी दरबारात हजर आहे, मग या निवाड्याला अर्थच काय उरला? अरे पर शिंदळीच्या आत भर दरबारात तुझ्यावर जे आरोप आहेत त्याचं काय? त्याचा फैसला व्हायला पाहिजे. हो, पण ते आरोप सिद्ध व्हावे लागतील आणि त्याच्यासाठी पुरावे हवेत. आणि इथे गोदावरी म्हणते तिच्याकडे काही पुरावेच नाहीत. पुरावे मिळतील, जरूर मिळतील. दरबाराची इजाजत असेल तर आम्ही पुरावे देऊ शकतो.